आताची सर्वात मोठी न्यूज, शरद पवार आणि पीएम मोदींच्या भेटीनंतर होणार सगळ्यात मोठा राजकीय धमाका। महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य असलेले शरद पवार यांच्याकडे विरोधक किंवा सत्ताधारी पक्ष अजिबात दुर्लक्ष करत नाहीत। अलीकडेपर्यंत अनेकदा नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधणारे पवार बुधवारी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी संसदेत पोहोचले। महाराष्ट्रातील काही शेतकरी त्यांच्यासोबत होते। काही दिवसांपूर्वीच पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून फेब्रुवारीमध्ये राजधानी दिल्लीतील तालकोटरा स्टेडियमवर होणाऱ्या 98व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचे निमंत्रण दिले होते। मात्र या भेटीचे उद्देश हा केवळ साहित्य संमेलनाचा नव्हता, कारण खुद शरद पवारांनी हे मान्य केलं आहे। सातारा आणि फलटणच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना डाळिंब भेट दिले। या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याने शरद पवार यांनी सांगितले असले तरी ही गोष्ट राजकीय लोकांच्या पसनी पडलेली नाही। साहजिकच अनेक प्रकारचे अंदाज लावणं सुरू झालं आहे। महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे शरद पवार सध्या 10 आमदार आणि सुमारे 8 खासदार आहेत। केंद्र सरकारला ज्या प्रकारे आपली अनेक विधेयके संसदेत मंजूर करून घ्यायची आहेत, त्यासाठी शरद पवार यांच्यासारख्या लोकांची नितांत गरज असेल। मात्र शरद पवार यांच्या पक्षाने यापूर्वी एक देश एक निवडणूक या मुद्द्यावर पाठिंबा देण्यास नकार दिला होता। मात्र या बैठकीनंतर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शरद पवार केंद्राच्या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार होण्याची शक्यता आहे। यासोबतच शरद पवार इतर विरोधी पक्षांनाही केंद्राला पाठिंबा देण्यासाठी राजी करू शकतात। बुधवारी जेव्हा शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत होते, तेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी त्यांच्यासोबत होते। पंजाबमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनत चालला आहे। दिवसेंदिवस शेतकरी आंदोलन वाढवत आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।